नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बुधवारी जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी संकुलातील दुकानांना महापालिकेने सील लावलं। या दुकानदारांनी गुरुवारी मनपायुक्तांची भेट घेतली। 15 दिवसांची मुदत दुकानदारांनी मागितली, मात्र 15 मिनिटांची ही मुदत देण्यास नकार देऊन मनपायुक्तांनी दुकानदारांना रवाना केलं। अटी शर्तीनुसार 11 महिन्यांचा करार करत असाल तर 15 मिनिटात दुकान उघडून देतो असंही मनपायुक्त म्हणाले। जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी संकुलातील दुकानदारांनी गुरुवारी मनपायुक्तांची भेट घेतली। सील केलेली दुकानं उघडून द्या व 15 दिवसांची मुदत द्या अशी मागणी या दुकानदारांनी मनपायुक्तांकडे केली असता आयुक्तांनी 15 मिनिटांची ही मुदत देण्याचं नाकारलं। महापालिकेच्या अटी शर्ती मान्य करून 11 महिन्यांचा करार करा, तोपर्यंत महापालिका योजना बनवेल। ती न बनल्यास वाढीव दरासह पुन्हा 11 महिन्यांचा करार करावा लागेल असं मनपायुक्तांनी दुकानदारांना ठणकावलं। सगळ्यांना सांगतो आहे, आता यांनी माझ्यासमोर बाईट घेतलं, त्यांनाही मी सांगितलं की जो कोणी पजेसर आहे त्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा। आमच्याकडे प्रिस्क्राईब अर्ज आहे, त्या प्रिस्क्राईब अर्जामध्ये त्यांनी एक अर्ज तातडीने द्यायचा। एक प्रिस्क्राईब आम्ही करारनामा तयार केलेला आहे। सध्याचे जे काही प्रचलित दर आहे त्याच्याप्रमाणे आम्ही तुमच्यासोबत जो कोणी पजेसर आहे यस त्याच्यासोबत आम्ही करारनामा करून तुमचं दुकान उघडून देतो। याला वेळेची काहीच गरज नाही, सगळं तयार आहे माझ्याकडे, तुम्ही फक्त अप्रोच व्हा आमच्याकडे। याला वेळेची काहीच नाही, फॉर्मॅलिटीज माझ्याकडे तयार आहे, तुम्ही या आणि आमच्यासोबत करारनामा करा। त्यांनी काय करायचं आम्हाला सांगा, दुकान खाली करतो म्हणून मी खाली करून घेऊ, माझी माणसं येतील, तुम्ही दुकान खाली करून घ्या, मी लॉक लावतो माझी, त्याला तयारी आहे म्हणून आमची भी कहीं समझा के बता रहे हैं। मैंने बता दिया ना है वहाँ पे जो उनके साथ जो पोजीशन में करारनामा। देखिए, ए वाले के पास जब करारनामा था तो ए वाला बी को दे नहीं सकता। जब बी को दिया करारनामा भंग। अब बी के साथ करारनामा होने के बाद ए के साथ का करारनामा कैंसिल। वो तो हमारे पास कोई कागज नहीं कर सकता। सवाल ही कहाँ था, प्रॉपर्टी मेरी है, आप बीच में कुछ भी करते रहोगे तो वो आपके और उसकी मैं थोडी उसकी त्यांनी केलेलं जे एग्रीमेंट असेल तर ते रद्द होऊन जाईल त्या ठिकाणी। मी माझं घर तुम्हाला भाड्याने दिलं, माझं घर तुम्हाला दिल्याच्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जी काही उपाययोजना आपण करतो आहोत त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेचे जे काही विविध मार्केट्स शहरामध्ये आहेत, साधारणतः 27 मार्केट आहेत, यातले काही मार्केट हे महानगरपालिकेने बांधलेले आहेत आणि काही हे BOT तत्वावरचे आहेत। तर या माध्यमातून जे मिळणारं उत्पन्न आहे ते अत्यल्प आहे आणि या उत्पन्नात भर करण्याच्या दृष्टीने, वाढ घालण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक सध्या मोहीमच सुरू केलेली आहे। यापूर्वी आपण 50 दुकानांना सील लावलं होतं, काल आपण 54 दुकानांना सील लावलं आहे आणि आज जवळपास 137 दुकानांना सील लावलेले आहेत। याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अनेक ठिकाणी जे करारनामे आहेत ते कायदेशीर नाहीत। काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की आम्ही ज्यांच्याशी करारनामा केलेला आहे ती प्रॉपर्टी किंवा ते दुकान त्यांच्या ताब्यात नसून ते तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात आहे आणि असे जे काही करारनामा भंग झालेला आहे
अटी शर्तींचा जो भंग झालेला आहे त्यामुळे ते करारनामे रद्द करून नव्याने करारनामा करणं हा आता त्यांच्यासमोरचा एक पर्याय आहे आणि हीच बाब विचारात घेऊन आम्ही ही दुकानं सील केलेली आहेत. आता आम्हाला कोणालाही डिस्पजेस करायचं नाही आहे, कोणाचंही पजेशन किंवा त्याचा व्यवसाय बंद करण्याचा नाही आहे, परंतु या लोकांनी आता प्रशासनाशी संपर्क साधायला पाहिजे आणि ज्या कोणाच्या ताब्यात ही प्रॉपर्टी आहे त्यांच्याशी आम्ही नवीन जे काही रिवाईज आमचे सध्यावर जे दर आहेत हे दर विचारात घेऊन त्यांच्यासोबत आम्ही करारनामे करणार आहोत. मग ती अ आणि ब मधला जो काही व्यवहार असेल तो आम्हाला बंधनकारक नाही. ज्या सध्या प्रॉपर्टी धारकाच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे त्याच्यासोबत आम्ही हा करार करू आणि सध्याचे जे काही प्रचलित दर आहेत ते प्रचलित दर विचारात घेऊन आम्ही त्यांच्यासोबत हा 11 महिन्यांचा करारनामा करू आणि त्याच्यानंतर दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होईल अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये ठेवण्यात येईल. हे करार करत असाल तर 15 मिनिटात दुकानं उघडून देतो असंही ते म्हणाले. मुदत देण्याचं नाकारून मनपा आयुक्तांनी दुकानदारांना रवाना केलं. मनपा आयुक्तांनी दुकानदारांना रवाना केल्यानं हे दुकानदार महापौरांकडे गेले. दुकानदारांनी महापौरांनाच वाकताडण केलं. महापालिका झोपली होती का असे शब्द वापरले. मात्र महापौरांनी यावर केवळ पवारांना पॉवर आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करीन असं उत्तर महापौर नरवणे यांनी दिलंय. जेणेकरून व्यापारी त्याचा व्यापार दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकेल, काहीतरी ऑप्शन निर्माण होईल. कारण की मनपाचा दस्ता आला आतमध्ये राहिले म्हणजे चान्सच नाही दिला अजिबात. अशा महत्वपूर्ण वस्तू एकाचे तो डॉक्युमेंट्सही आतमध्येच आहे त्याही दुकानाला सिला म्हणजे त्यांना काही प्रोसेस करायची असेल इथेही समजा आता आयुक्त जे कारवाई म्हणतायत ते करार म्हणतायत ते करार जर करायचा असेल तर त्यांच्याकडे तेही पेपर्स नाही ते पेपर सुद्धा आतमध्ये किमान 15 दिवसाचा वेळ याच्यामध्ये दिला तर ते सेट होऊन जातात आणि 15 दिवसानंतर मनपा वेळ याच्याकरता पाहिजे कारण की तो सेट होऊन जाईल ॲटलिस्ट तो सेट होऊन जाईल त्याचा माल काढेल दुकानातून दुसरीकडे शिफ्ट करेल. 10 ते 12 दुकान मोबाईलचे आहे. आम्ही फक्त मोबाईल असोसिएशनच्या हिशोबाने जर बोलायला गेलो तर 10 ते 12 दुकानं मिळून जवळपास 120 लोक त्याच्यामध्ये सध्या आता आजच्या तारखेमध्ये बेरोजगार झाले. आणि मी भाजपाचा पद त्याला 11 महिन्याकरता आम्ही रेंट त्याच्याकडे म्हणजे ॲग्रीमेंट करतो आणि 15 मिनिटामध्ये आम्ही ते दुकान ओपन करतो. 15 दिवस काय पण झालं असं आहे हा व्यापार आहे आणि व्यापारामध्ये एखाद्याकडनं ठीक आहे ते इलिगल आम्ही मान्य करतोच परंतु मनपाचं प्रशासन संपूर्णपणे आतापर्यंत झोका काढत होतं याचा अर्थ कारण की त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही एक साधी नोटीसही दिली नाही. मग त्यांनी त्यांच्या सरकारी शासकीय सेवेमध्ये एवढी रोजगार उपलब्धता नसल्यामुळे तो व्यापाराचा ऑप्शन पाहतो आणि व्यापार करायला जर अशा अडचणी जर निर्माण होत राहिल्या तर मग व्यापारही कमी होईल आणि व्यापाराच्या माध्यमातून आम्ही स्वतः रोजगार निर्माण करतो. आम्ही 7वी 8वी शिकलेले मुलं ज्यांना कुठेही नोकरी कोणी देत नाही आम्ही त्यांना 2000-2500 रुपयामध्ये आम्ही त्यांना जॉब देतो. आमच्याकडे शिक्षण करणारे मुलं असतात काम 100 लोक बेरोजगार झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणून थोडासा त्याबद्दल आपण लोक नाही आहे थोडी बाचाबाची झाली असेल अंगावर वगैरे हात कोणी कोणाला टाकला नाही. रेकॉर्डिंग मनपाची संपूर्णपणे आहे त्यांच्यावर FIR सुद्धा झालेली आहे. तर कालच मनपाद्वारे त्यांच्यावर आमच्या अध्यक्षांनी फक्त एवढा म्हटलं आश्वासन दिलं मी म्हटलं त्यांना की त्याची माफी मागणार आम्ही माफी ठीक आहे जे झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला ते करता येईल दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. नोटीस न दिल्याबद्दल दुकानदारांनी तक्रार केली असता जी दुकानं अवैध आहेत त्यांना नोटीस देण्याची गरज महापालिकेला नाही असं नगरसेवक बनसोड यांनी स्पष्ट केलं. त्याच्यावर विचार आम्ही जेव्हा आयुक्त साहेबांशी बोलू तुम्हाला विचारू की 11 महिन्याचा ते होऊ शकते असं आहे की मानसिकता नाही आहे कसं आहे की आता हे समजा ऐकताना आम्हाला म्हटलं की महापौर साहेब असं आपण असं करू बोलायला जागा पाहिजे ना आपण बोलणार सध्या हा एक विषय असतो. त्यामुळे कसं आहे की तुमच्या जर फायदा तुम्हाला त्याचा म्हणण्याचा एक उद्देश आहे जर तुम्हाला जर डायरेक्ट फायदा करून देतो या तुम्हाला काय प्रॉब्लेम डायरेक्ट करारनामा करून देत असेल तर हा ऍडव्हान्टेज तुम्हाला त्याची लीगल अथॉरिटी जर त्यांच्याकडे असेल ये हमें करूँ आपका इंटरनल क्या है कॉर्पोरेशन का वो हम थोड़ी आज ये एक्ट ने समझो आपको करारनामा आज करके दे रहा मेरे को लेकिन उसको अथॉरिटी है कि नहीं मेरे को कहाँ मालूम
वो फिर जाहिर पेपर में देना पड़ेगा, ऐसा थोड़ी नहीं है। वो तो पेपर में देके करेंगे ना सब। तो ये भी पेपर में दिया हुआ है ना पहले, दे दिया हुआ है। हाँ आयुक्त आजपर्यंत ज्या चुकले नाही आहे का तोडगा निघू शकते का काय त्यांनी चर्चा तर करावं लागेल ना. तो चर्चा करणार पडेल. तोडगा निघत असताना सायमल्टेनियसली जर ते दुकानं 15 दिवसासाठी जर आपण उघडे केले, आज कसं आहे 15 दिवसाच्या उघडण्यापेक्षा एक गोष्ट सांगू का, तुला मला लिगल मध्ये करायचं 15 दिनचा विषय नका करू. 15 दिवस हा विषय झाला माहितीये का, हा झाला पळवाटीचा विषय आणि एकदम मार्ग निघत असेल आजच्या आज, तर तो मार्ग काढून जर विषय होत असेल तर विषय फायद्याचा. बिल्डरशी करार करताना दुकानदारांनी लाखो रुपये खर्च केले. मनपासाठी हा करारनामा अवैध आहे. एकीकडे दुकानदारांचे लाखो रुपये गेले तर दुसरीकडे दुकानांना सील लागलंय. अशी अडकित्यात सुपारी अशी अवस्था दुकानदारांची झाली आहे. आज प्रियदर्शनी मार्केटमधून सगळे व्यापारी वर्ग माझ्याजवळ आला होता की आमच्या दुकानांना सील लावण्यात आले. तर यावर मी पूर्ण माहिती घेऊ, आयुक्त साहेबांची चर्चा घेऊ, योग्य तो मध्यस्थीमधून काय निर्णय होईल त्यावर निर्णय आम्ही घेऊ. महानगरपालिकेने आपलं उत्पन्न वाढावं यासाठी संकुलं बांधली आहेत. मात्र ही संकुलं महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहेत. प्रियदर्शनी मार्केटमधील दुकानदारांचे 87 लाख रुपये थकीत आहेत. त्यांना सील ठोकण्यात आलंय. गुरुवारी जवाहर गेट येथील मनपा मार्केटमध्ये 137 दुकानांना महापालिकेनं सील लावलं. गुरुवारी सकाळी 7 वाजेपासून ही कारवाई सुरू होती. यावेळी दुकानदारांनी कर्मचाऱ्यांशी वादही घातला. या कारवाईमुळे दुकानदारांचं धाबं दणाणलंय. जवाहर गेट येथील मनपा संकुलातील दुकानांवर कारवाई करून महापालिकेने सील लावलं. तब्बल 137 दुकानांना महापालिकेने सील लावलंय. भाडे थकीत, करारनामे अनधिकृत असा अनागोंदी कारभार प्रियदर्शनी संकुलाप्रमाणेच येथीलही आहे. शिवाय दुकानदारांनी पार्किंग गिळंकृत केले होते. त्यांचं पार्किंगमधील सामानही महापालिकेने जप्त केलं. अडथळा निर्माण करो मत. मैं क्या बोला, अच्छा इसका जो करार है भैया ये हटाना ना सब. जवाहर गेट येथील मनपा संकुलातील 137 दुकानांना सील लावण्यात आलं. विशेष म्हणजे या संकुलातील अनागोंदी कारभाराबाबत सिटी न्यूजने आवाज उठवला होता व तत्कालीन आयुक्तांनी कारवाई करून सील लावले होते. दुकानदारांनी तिकडम लढवून सील उघडून घेतले. त्यानंतर महापालिकेने या दुकानदारांना नोटीस पाठवल्या, मात्र उपयोग झाला नाही. तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी परस्पर करारनामे वाढवून दिले.
1 रुपये स्क्वेअर फूट भाडेपट्ट्याने ही दुकानं दिली आहेत। गुरुवारी सकाळी 7 वाजेपासून 137 दुकानांवर महापालिकेने कारवाई केली। चड्डी लगा तो 38 नंबर का एग्रीमेंट हेलो नहीं इधर मैं बता पड़ा ना खाती यापैकी 106 दुकानांचे करारनामे अनधिकृत आहेत, तर 31 दुकानांचे भाडे थकीत असल्याने या दुकानांना सील लावण्यात आलाय। महापालिकेने आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून संकुल बांधले, जेणेकरून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, परंतु भ्रष्टाचाराच्या किडीने अधिकारी आणि बिल्डर्सच्या शिरजोरपणामुळे महापालिकेचं उत्पन्न बुडतंय। प्रियदर्शनीमधील दुकानदारांवर 87 लाख रुपये थकीत आहेत। याप्रमाणेच गुरुवारी कारवाई केलेल्या 31 दुकानदारांवर पण थकीत भाडे आहे। अरे आणला पाणी आणलं का? थंड पाणी दिलं कार्रवाई रोकना नहीं, बीच में बोलो। कार्रवाई नहीं रोक रहे अपन, आपको जो करना है हमारी वजह से मानना नहीं, तुम अकेले नहीं, आपको जो करना है वो करो। हम अगर इलीगल है तो हमको भी करो, उसका कोई टेंशन नहीं। सामान्य लोकांना करासाठी वेठीला धरणारी, त्रस्त करणारी महापालिका येथे नमते का घेते हा प्रश्न आहे। जवाहर गेट संकुलातील कटू सत्य सिटी न्यूजने उघड केलं होतं। 11 मे 2015 मध्ये सिटी न्यूजने वास्तव बातमीतून नागरिकांसमोर मांडलं। संकुलातील 44 दुकानं रिकामी असल्याची माहिती बाजार परवाना विभागाकडे होती, मात्र त्यापेक्षाही अधिक दुकानं रिकामी होती, त्यांची नोंद बाजार परवाना विभागाकडे नव्हती। आयुक्तांचे अधिकार वापरून 2040 पर्यंत लीज वाढवून देण्यात आली। हे सारं वास्तव सिटी न्यूजने 2015 मध्येच उघडकीस आणलं होतं। जवाहर गेट संकुलातील दुकानांवर गुरुवारी कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये एकच गोंधळ उडाला, मात्र हे कटू सत्य 11 मे 2015 रोजीच सिटी न्यूजने उघडकीस आणलं होतं।
1994च्या मध्यंतरी जवाहर गेट परिसरातील नजूल प्लॉट क्रमांक 43 वर 1913 स्क्वेअर मीटर इतक्या प्रशस्त जागेवर बीओटी तत्वावर भव्य व्यापारी संकुल उभारण्यात आलं। या व्यापारी संकुलात 213 दुकानं असून त्यातील 44 दुकानं रिकामे असल्याची माहिती बाजार परवाना विभागाकडे होती। मात्र यापेक्षाही अधिक जास्त दुकानं रिकामी होती व बाजार परवानाकडे याची नोंदच नव्हती। या धक्कादायक माहितीसोबतच आणखी ही माहिती पुढे आली ती म्हणजे छुगाराम खत्री यांनी व्यापारी संकुलाचे अधिकार स्वतःकडेच ठेवले। त्यामुळे महापालिकेचं उत्पन्न शून्य होतं। गेल्या कित्येक वर्षांपासून व्यापारी संकुलातील दुकानांचं भाडंच मनपाने वसूल केलं नव्हतं। 2014 व 15 या एकाच वर्षातील 4 लाख रुपये भाडं थकीत होतं। म्हणजे आज हा आकडा किती असेल? लाखोंचा कर गिळंकृत, शिवाय पार्किंगची जागा व्यापाऱ्यांनी घशात घातली। गुरुवारी तेथीलही सामान जप्त करण्यात आलं। येथील शाळा उद्ध्वस्त करून भव्य व्यापारी संकुल उभारण्यात आलं। निर्मितीच्या वेळी पार्किंगसाठी जागा देण्यात आली, मात्र व्यापाऱ्यांनी पार्किंग गिळंकृत केलं। बिल्डरने दुकानं परस्पर विकली व 2018 पर्यंत दुकानं लीजवर देण्यास परवानगी असताना 2040 पर्यंत लीजवर दुकानं दिले। मनपा आयुक्तांचे अधिकार येथे वापरले गेले। हे अधिकार वापरलेच कसे हा संशोधनाचा विषय आहे। 2040 पर्यंत ज्या व्यापाऱ्यांना लीजवर दुकानं दिली ही लीज आयुक्तांनी रद्द केली तर अनेक व्यापारी रस्त्यावर येणार असल्याने गुरुवारच्या कारवाईने व्यापाऱ्यांचं धाबदण आणलंय। महापालिकेने सील तर लावलंय, आता पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। महापालिकेच्या नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रूम, पूल अशा आस्थापनांच्या स्वतःच्या हाताने नोंद करणाऱ्या घनश्याम भंडारी व अमित दुबेला शहर कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे। दिवसाढवळ्या अन्य अधिकारी कार्यालयात असताना त्यांना गुंतवून ठेवून कपाटातील फाईल काढून त्यांच्यावर नोंद करण्याचं षडयंत्र महापालिकेत झालं। ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे। 12 मे रोजीच्या फुटेजमध्ये हे षडयंत्र आलंय। शासकीय नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वहस्ताक्षरात हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रूम, पूल अशा आस्थापनांची नोंद केल्याच्या आरोपावरून 55 वर्षीय गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या घनश्याम भंडारी व अंबागेट येथे राहणाऱ्या 35 वर्षीय अमित दुबे याच्या विरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, ठगबाजी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंदवून बुधवारी त्यांना अटक केली आहे। शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लर विरुद्ध सिटी न्यूजने आवाज उठवला। सर्वच हुक्का पार्लरवर कारवाईचे आसूड ओढले गेले आहेत। या व्यवसायाविरुद्ध सामाजिक स्तरातून घृणा व्यक्त केली गेली। दरम्यान 3 मे रोजी घनश्याम भंडारी यांनी महापालिका आयुक्तांकडे घनश्याम पूल टेबल पार्लर, घनश्याम हुक्का पार्लर, घनश्याम व्हिडिओ गेम पार्लर आणि घनश्याम कार्ड रूम पार्लर अशा 4 व्यवसायांसाठी नाहरकत प्रमाणपत्रांची मागणी केली। हे 4ही पार्लर मुख्य टपाल कार्यालयाजवळील हॉटेल काशमध्ये चालवले जाणार असल्याचे या अर्जात नमूद केलेलं होतं। भंडारी यांचे 4 अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग, उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि त्यांच्याकडून नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांकडे पाठवले गेले। सर्व अर्ज नामंजूर केले गेले। भंडारी आणि दुबे यांनी पुन्हा शक्कल लढवली। शहरातील हुक्का पार्लर विरुद्धचं वातावरण बघता राजरोसपणे नाहरकत प्रमाणपत्र मिळवणं शक्य नसल्याचं त्यांनी हेरलं। 30 मार्च रोजी या ठगबाजांनी उद्योग व वीज वापराकरता दिल्या जाणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेतील नगररचना विभागात अर्ज केला। त्यात त्यांनी मनोरंजनासाठी क्लब हाऊस और अदर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज कंडक्टेड ॲज बिझनेस असा उल्लेख केला। मनोरंजनासाठी क्लब हाऊसला परवानगी देण्याची तरतूद असल्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने त्यासाठीचं नाहरकत प्रमाणपत्र जारी केलं। या नाहरकत प्रमाणपत्रावर इतर 4 पार्लरचा उल्लेख भंडारी आणि दुबे यांनी संगनमताने केला तो कसा ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे। दुबे आणि भंडारी 12 मे रोजी दुपारी 1:30च्या सुमाराला कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी यांच्याकडे गेले। प्रशासनाने क्लब हाऊसला नाहरकत प्रमाणपत्र मंजूर केलं होतं, तथापि हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रूम आणि पूल यासाठीचं प्रमाणपत्र मात्र नाकारलं गेलं होतं। क्लब हाऊसचे नाहरकत प्रमाणपत्र फुलाडी यांनी भंडारी यांच्या हाती दिलं। त्यानंतर फुलाडी हे काही कामानिमित्त त्यांची खुर्ची सोडून इतरत्र गेले। फुलाडी यांनी त्यांच्या अलमारीत ठेवलेलं फाईल दुबे यांनी काढलं, त्यातील नाहरकत प्रमाणपत्राची प्रत काढली।
ती भंडारी यांना दिली आणि भंडारी यांनी त्यावर स्वहस्ताक्षरात हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रूम, पूल अशा अक्षरांची नोंद केली. हे लिहून होते न होते तोच फुलाडी परतले. घाईघाईने दुबे यांनी ते फाईल पुन्हा अलमारीत ठेवलं व दोघंही तिथून निघून गेले. जाताना त्यांची भेट फुलाडी यांच्याशी झालीही. हा सर्व घटनाक्रम कक्षात लावलेल्या CCTV मध्ये कैद झाला आहे. अलमारी उघडी असल्याने फुलाडी यांना संशय आला. त्यांनी लागलीच दुबे आणि भंडारी यांना शोधण्यासाठी कार्यालयाबाहेर धाव घेतली, मात्र ते दिसले नाहीत. दुसऱ्या दिवशी फुलाडी यांनी फाईल तपासली असता ज्या आस्थापनांची परवानगी महानगरपालिका प्रशासनाने नाकारली त्यांची नोंद नाहरकत प्रमाणपत्रावर झाल्याचं त्यांना दिसलं. यावरून त्यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. दिवसाढवळ्या एका अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये शेजारील टेबलवर कर्मचारी उपस्थित असताना त्याला बोलण्यामध्ये गुंतवून दोघांनी हे षडयंत्र रचलं व अशा प्रकारे नाहरकत प्रमाणपत्र मिळवलं. या दोघांविरुद्धही फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. शहर कोतवाली पोलिसांनी 417, 465, 468 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्टेशन कोतवाली इथे दिनांक 17ला महानगरपालिका इथून तक्रार प्राप्त, महानगरपालिकेचे अधिकारी आणि क्लर्क इथे कर्मचारी इथे आले कंप्लेंट द्यायला की त्यांच्या इथे जे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करायला घनश्याम भंडारी आणि त्याच्याबरोबर अमित दुबे आले होते. तर यांनी त्या क्लर्कनी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्याच्यावर रिसिव्ड म्हणून घनश्याम भंडारी यांनी सही केली आणि ते दिल्यानंतर त्या बाबूला काही थोडंसं कामाने थोडं टेबल सोडून जावं लागलं. तर तो बाहेर गेल्याबरोबर यांनी त्याच्या कपाटातनं ती फाईल काढली आणि त्याच्यामध्ये फाईल काढून तो जो एक पेज जे होतं जे ना हरकत प्रमाणपत्राचं त्याच्यावरती स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलं होती. त्यामध्ये हुक्का पार्लर आणि कार्ड गेम वगैरे असे एक 4-5 नावं लिहिले आणि परत तो कागद त्याच्यात पॅक केला आणि आतून दिला आणि स्वतःच्या याच्यावर लिहिलं आणि तो क्लर्क आल्यानंतर उठून ते निघून गेले. हे थोडंसं ज्यावेळेस आता सध्या अमरावती शहरामध्ये हुक्का पार्लरबाबत कोण परमिशन देतं आहे कोण नाही याच्याबाबत चर्चा सुरू असल्यामुळे काय झालं की बऱ्याच याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की महानगरपालिकेकडनं देण्यात येत आहे का. मग ते शोधाशोध सुरू झाली की कोण परमिशन देत आहे. तर महानगरपालिकेने थोडेसे त्यांचे जे फुटेज आहे CCTV फुटेज ते चेक केल्यानंतर काय झालं की त्यांना ते यांचं नाव कुठंतरी आलं होतं की यांनी घेतली परमिशन किंवा काय असं काहीतरी कोणीतरी त्यांच्या नजरेस आणून दिलं. तर त्यांनी ते CCTV फुटेज चेक केले तर त्यांना ते दिसलं CCTV फुटेजमध्ये. CCTV फुटेज यांनी चेक केलं 16 तारखेला CCTV फुटेज चेक केल्यानंतर यांना जो काय प्रकार दिसला तिथे की आपल्या याच्यातलं सरकारी डॉक्युमेंट्समधलं ते काढलं फाईल आणि त्याच्यात हेराफेरी केली. तर त्याच्यामुळे ते लगेच कंप्लेंट द्यायला इथे आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही लगेच त्यांना ताबडतोब इथे ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही घनश्याम भंडारी आणि अमित दुबेला इथे आणलं आणि घनश्याम भंडारी यांनी स्वतःचं नाव तोपर्यंत आम्हाला घनश्याम भंडारीच सांगितलं. पण ज्यावेळेस जो आरोपीचा फॉर्म वगैरे जे काय आमचे फॉर्मॅलिटी कंप्लीट करायचे असतात त्यावेळेस त्यांनी त्याचं नाव आणि त्याची अंग झडती घेतली. तर त्याचं आधार कार्ड त्याचं आयडेंटिटी प्रूफ जी मिळाली त्याच्यामध्ये नवीनचंद्र नाव आहे त्याचं, नवीनचंद्र भंडारी आणि घनश्याम हा तो त्याचा भाऊ असल्याचा सांगतो. तर नवीनचंद्र सांगितला आणि तिथे अप्लिकेशन घनश्यामच्या नावाने केलं, घनश्यामच्या नावाने सही केली घनश्यामची. सगळं त्यांनी तिथे डॉक्युमेंट्स जे काय केले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये यांनी फ्रॉड केलेला आहे आणि याची जी वर्तणूक आहे ती पण संशयास्पद आहे. कारण भावाच्या नावावरती अर्ज करणे, जो भाऊ इथे राहतच नाही आहे आणि त्याची सही मारणे, तर यांनी अजून काय काय केलेलं आहे असेल याचं पण थोडंसं बघणे हे आहे. आणि त्याच्यानुसार त्यांच्या तक्रारीनुसार आपण कलम 417, 465 आणि 468 भादवीच्या या कलमाप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे. आता अजून त्याचा शोध घेणे सुरू आहे, त्यांचा PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये अजून कोण आहे, अजून कोणी आहे का त्यांचासुद्धा शोध घेण्यात येईल. आणि याच्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहे सध्या अमरावती शहरात जे काय हुक्का पार्लरबाबतचे जे काय प्रतिक्रिया उमटत आहेत
त्याच्यामुळे हा जो तपास आम्ही करतोय तो खूप बारकाईने करतोय आणि याच्यामध्ये अजून नक्कीच काहीतरी शोध नक्कीच लागेल. जमीन शोध. पन्नालाल नगर येथे राहणाऱ्या काकाणी यांच्या घरात दिवसा ढवळ्या चोरी झाली. 18 मेच्या सकाळी 10 वाजता लॅपटॉप, मोबाईल असा 51,000चा वस्तू चोरट्यांनी लांबवला. पन्नालाल नगर येथे राहणारे फिर्यादी अभिजित इंद्रकुमार काकाणी यांच्या घरी 18 मेच्या सकाळी 10 वाजता दिवसा ढवळ्या अज्ञाताने घरात चोरी केली. फिर्यादीने लॅपटॉप व मोबाईल समोरील खोलीत चार्जिंगला लावले होते व आतमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले असता समोरील रूममध्ये ठेवलेला लॅपटॉप व मोबाईल ज्यांची अंदाजे किंमत 51,000 रुपये आहे ती अज्ञात चोरट्याने चोरली. राजापेठ पोलिसांनी 380 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. एका मुलाने एका अल्पवयीन मुलीला पळवल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. 10 मे रोजीची ही घटना आहे. मात्र तक्रार 18 मे रोजी दुपारी दाखल करण्यात आली आहे. फ्रेझरपुरा पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. लुंबिनी नगरमध्ये राहणाऱ्या सुमित प्रकाश गणवीर या 19 वर्षीय मुलाने 17 वर्षांच्या मुलीला पळवून नेलं. MH27S2168 क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांनी 10 मे रोजी या मुलीला पळवलं. महिलेनं फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 18 मे रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गद्रे चौक ते गोपालनगर दरम्यान महिला आपल्या कुटुंबासह जात असताना ऑटोतील 2 महिलांनी पर्समधील ऐवज चोरला. या चोरट्या यवतमाळच्या असून राजापेठ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यवतमाळ येथील महिलांची चोरटी गँग सक्रिय झाल्याचं अमरावतीत दिसून येत आहे. सोनचाफामध्ये चोरी करणाऱ्या ही चोरट्या यवतमाळच्याच निघाल्या आहेत. अमरावतीमध्ये यवतमाळची टोळी सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. गद्रे चौक ते गोपालनगर टी पॉइंट दरम्यान 17 मेच्या सायंकाळी सोनू महेश होले ही वर्धेची महिला मुले व पतीसह ऑटोतून प्रवास करत होती. या दरम्यान 2 महिला ऑटोत बसल्या. त्यांनी सोनू होलेच्या पर्समधील 10 ग्रॅमच्या सोन्याच्या मण्यांची पोत, 3 ग्रॅमचे कानातले असा 34,000चा ऐवज लंपास केला. राजापेठचे पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके व कर्मचाऱ्यांनी 60 वर्षीय नंदा शिवा नाडे व 24 वर्षीय राणी शिवा नाडे राहणार नेताजी नगर यवतमाळ यांना अटक केली आहे व 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका घटनेमध्ये सोनचाफा दुकानातून पर्स लंपास केली गेली आहे. विद्युत कॉलनीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी रत्ना दत्तात्रय वाट व त्यांची आई साधना वाट या दोघी 12 मे रोजी सरोज चौकातील सोनचाफा दुकानात खरेदीला गेल्या असता 2 महिलांनी त्यांच्या पिशवीतील पर्स लांबवली. यामध्ये 3,000 रुपये, 2 मनगटी घड्याळ, 2 मोबाईल असा 9,000चा ऐवज होता तो लंपास केला. शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राधिका हातागडे 22 वर्ष, सविता धर्मेंद्र हातागडे, गंगा चैका हातागडे व गंगा सुभाष नाडे, लता नाडे, ज्योती नाडे राहणार यवतमाळ यांना अटक केली आहे व 379 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या साऱ्या महिला यवतमाळच्याच रहिवासी असल्याने यवतमाळची टोळी सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. रतन इंडिया कंपनीतील प्रकल्पग्रस्त कर्मचारी वारंवार आपली मानसिक छळवणूक होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगतायत. वेतनवाढ व वेतनामधील तफावत, अनुभव व शिक्षणाचा विचार न करता दिले जाणारे वेतन हे प्रकल्पग्रस्तांसाठी क्लेशकारक असून दखल न घेतल्यास येत्या 12 दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. रतन इंडिया कंपनीसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्या शेतकऱ्यांच्या मुलांनाच येथे सवतीसारखी वागणूक मिळत असल्याचं प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे. कंत्राटदाराने लावलेले कर्मचारी व प्रकल्पग्रस्त यांच्यात सवतास उभा केला जात असल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांची आहे. यापूर्वीही प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. आताही या निवेदनावर विचार न झाल्यास येत्या 12 दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. माझं नाव प्रफुल्ल प्रभाकर तायडे. मी रतन इंडिया कंपनीत नोकरी करतो. आम्ही मागच्या वेळेस 9 एप्रिलला एक निवेदन दिले होते माननीय जिल्हाधिकाऱ्यांना वेतनवाढीच्या संदर्भात, रतन इंडिया कंपनीच्या संदर्भात. तर 9 तारखेला निवेदन दिल्यानंतर अजूनही आज 7 दिवस उलटले. आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता.
अजूनही त्यावरती कुठलीही आम्हाला बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. त्या संदर्भात आम्ही आज पुन्हा एक निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आलो आहे. या निवेदनात आम्ही म्हटलं आहे त्यांना की वेतनवाढ आणि वेतनामधील तफावत ही लवकरात लवकर दूर व्हावी. आणि कंपनीत काल परवा दिवशी आमचा एक प्रकल्पग्रस्त तरुणाचा मृत्यू झाला पाण्यात पडून. त्यानंतर कंपनीने यावरती लवकरात लवकर म्हणजे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती एकदम कडक करण्यात यावी. जिथे एक मुलगा जर देत असले एखाद्या पॉईंटवरती तिथे 2 मुलं देण्यात यावी आणि जे ते सुरक्षेचे साधन आहेत तिथे लवकरच उपलब्ध करून द्यावे. जर आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येत्या 12 दिवसानंतर आमच्या सर्व परिवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसू. आणि ज्या आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या मागण्या आम्ही मागच्या वेळेस जिल्हाधिकाऱ्यांना सर्व मागण्याचं निवेदन दिलं होतं, पण आज 7 दिवस उलटले जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही. ते कर्मचारी तफावत आहे का वेतनवाढी? हा, वेतनवाढीच तफावत आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे जे कर्मचारी आहेत त्यांना थोडंसं जास्त वेतन आहे आणि ते म्हणत आहे कंपनीचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी की मिनिमम वेजेस म्हणजे महाराष्ट्राचे मिनिमम वेजेसनुसार एवढंच वेतन मिळालं पाहिजे. पण चुकीचं आहे. जर मिनिमम वेजेस जर एक असेल तर सर्वांना एकच वेतन मिळालं पाहिजे ना. टेक्निशियल जर समजा असेल तर 8,400 तर 8,400 समोरच्याला मिळालं पाहिजे. पण समजा त्याला जर 12-13 मिळत असेल आम्हाला जर 8,400 तर महाराष्ट्राचा शासनाचा नियम तर असा वेगवेगळा नाही आहे ना मिनिमम वेजेसचा, की कंपनी कर्मचाऱ्यांना वेगळा आणि कंत्राटदारांना वेगळा. किती कर्मचारी आहेत? 144 आपले प्रकल्पग्रस्त कर्मचारी. पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची असून 1 कर्मचारी 2 वृक्ष लावणे हा उपक्रम राबवण्यात येतोय. 1 जुलै रोजी ही लागवड करायची असल्याने विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात आवारात 2 वृक्ष लावून वृक्षांचे स्थळ, खड्ड्यांचा फोटो, लागवडीचा फोटो उद्यान विभागात सादर करावा. लागवडीकरता लागणारी रोपे उद्यान विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावलाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सागरी किनारा मार्ग, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना त्यांनी मंजुरी दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक दवे यांचं व्यक्तिमत्व अतिशय साधं, विनम्र व संवेदनशील होतं. लोणी पोलिसांनी सापळा रचून गावानजीकच्या मुख्य रस्त्यावर ट्रक पकडला. या ट्रकमध्ये 600 बॉक्स देशी दारू आढळली आहे. मोर्शी तालुक्यातील नियाज खान याच्याकडे ही दारू जात होती. ही अवैध देशी दारू पोलिसांनी जप्त केली असून आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नियाज खान हा फरार आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. कोल्हापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी दुर्गा जयस्वाल हिच्या घरून एकूण 101 नग देशी दारूच्या पावट्या ज्यांची किंमत 6,060 रुपये आहे त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अक्षय रमेश जयस्वाल या 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपी दुर्गा जयस्वाल फरार आहे. कोल्हापुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आयुक्तांच्या विशेष दारूबंदी पथकातील पोलीस निरीक्षक इंगोले, पोलीस उपनिरीक्षक मुडे, प्रकाश राठोड, जावेद अहमद, विशाल वाकपांजर, इम्रान सय्यद, विनोद भटकर, जीवन मकेश्वर, चेतन कराडे, आदिब शेख, दीपाली कारमोरे, मीरा उईके यांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 24 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक क्षेत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. सलोना येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने विषप्राशन केलं. तिला सलोना येथून अचलपूरला पाठवण्यात आलं. अचलपूरहून तिला अमरावतीला रेफर केलं असता चालकाने रुग्णवाहिका आणून उभी केली. गंभीर अवस्थेतील रुग्ण असतानाही रुग्णवाहिका चालकाने दिरंगाई केली. सुदैवाने मुलीचे प्राण वाचले. मात्र मुलीच्या वडिलांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे. सुखराई माना कासदेकर हिने बुधवारी संध्याकाळी 6 वाजता विषप्राशन केलं. सलोना येथील राहणारी सुखराई हिला सोलना PSC मधून अँब्युलन्स क्रमांक MH27AA5063 ने अचलपूरला पाठवण्यात आलं. अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने सिरियस पेशंट असतानाही ही अँब्युलन्स जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रात्री 2 वाजता इरविनमध्ये पोहोचवली. शिवाय पेशंटला बाहेर काढण्यातही मदत केली नाही अशी अँब्युलन्सवाल्याविषयी तक्रार माना कासदेकर यांनी केली आहे. सुदैवाने गंभीर रुग्णाचा जीव वाचला म्हणून बरे. उसने रात में फवारे की दवा पिया. कितने बजे पिया?
6 बजे। 6 बजे तो आपको गाड़ी वाले ने यहाँ पे कितने बजे लाया एम्बुलेंस वाले ने? फिर वहाँ से वो तो 6 बजे को मैंने 8 बजे को वहाँ बुलाया। मैंने शाम में 6 बजे पिया ना, बाद में तुमने दवा खाना लेके गया। हाँ, हम खेत से फिर घर को लेके आए। हाँ, तो फिर उसके बाद में तुमको इधर अमरावती के लिए अचलपुर के लिए एम्बुलेंस में भेजा ना। हाँ। तो एम्बुलेंस के ड्राइवर ने तुम्हारे को क्या तकलीफ दिया? उधर तकलीफ नहीं दिया, वहाँ से आया अचलपुर। हाँ, और वहाँ से इधर फिर बताया हमने। फिर उसने वो पेशेंट को हाथ लगाया कि उसने वो अंदर लेके गया कि पेशेंट? नहीं लगा। क्या बोला उसने? मेरा काम नहीं है। वो इधर बाहर निकल गया। हाँ, इधर बाहर घूमा, फिर इधर उसको। और पेशेंट गाड़ी के अंदर में? पेशेंट को उठाया ना फिर हमने। तुमने उठाया? उसने उठाया कि ड्राइवर ने? उसने क्या बोला? मेरा काम नहीं है। अच्छा, वो एम्बुलेंस कोणत्या हॉस्पिटल की थी? सरकारी हॉस्पिटल की थी? हाँ। कहाँ की? सलोना की थी क्या? हाँ, सलोना। और उसने तुमको अचलपुर में कितना घंटा रोका था? गाड़ी में पेशेंट रखने के बाद में वो उधर खैर फटका मार रहा था तो? अपने पास घड़ी नहीं है। घड़ी नहीं? घड़ी है ना, तो अंदाजा तो बता मेरे भाई। 2 घंटा का होगा। 2 घंटा तक के उसने वहाँ से गाड़ी नहीं लाया है। घंटा दे। हाँ। इधर बाहर निकल गया ना वो। हाँ, बाहर निकल गया वहाँ से गाड़ी छोड़ के। और तेरी लड़की गाड़ी में पड़ी थी। गाड़ी से निकाल दिया हमने इधर। फिर वो उसने बोला मैं उधर नहीं जाएंगे। अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 वर्षापासून जलशिवाराच्या हजारो कामांची अंदाजपत्रके विविध खात्यांमार्फत तांत्रिक व प्रशासकीयरित्या मंजूर झाली आहेत। ही कामं उत्कृष्ट व चांगल्या दर्जाची झालेली आहे, याबाबत कोणतंही मूल्यांकन वेळोवेळी करण्यात आलेलं नाही। जलशिवाराच्या कामात स्थानिक बेरोजगार मजुरांना कामं उपलब्ध न करून देता भारतीय घटनेच्या धोरणाविरोधात कामे माझ्या मतदारसंघात करण्यात आली आहे, तेव्हा या कामाची त्रयस्थ विशेष दलामार्फत चौकशी व्हावी अशा आशयाचं पत्र खासदार अडसुळांनी राज्यपालांना पाठवलंय। वरुड तालुक्यातील 8 एप्रिल 2017 पासून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली, तेव्हापासून दररोज तालुक्यातील विविध स्पर्धक गावांचे पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी श्रमदान करत आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्यासह सभापती व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमदापूर गावात श्रमदान केलं। माती बांध, दगडी बांध, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण यासारखी जलसंवर्धनाची कामं होत आहेत। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, कृषी समृद्धी समन्वय प्रकल्प आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी कार्यशाळा शिवाजी कृषी महाविद्यालयात घेण्यात आली। जिल्हा कृषी अधिकारी अनिल खरचांद, प्रकल्प संचालक केम गणेश चौधरी, प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर चिखले, आत्माचे प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ, शास्त्रज्ञ सुभाष टाले, प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर ठाकरे यावेळी उपस्थित होते। 15 मे ते 8 जून दरम्यान उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा राबवण्यात येतोय। हा पंधरवडा यशस्वीपणे राबवावा असं आवाहन कृषी सहसंचालकांनी केलं आहे। जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हास्तरीय जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली। 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 839 ग्रामपंचायतींमध्ये 78,000 शौचालय पूर्ण करून जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचं आवाहन उपाध्यक्षांनी केलं। याविषयीच्या सूचनाही निर्गमित करण्यात आल्या। कार्यशाळेला जिल्ह्यातील 14ही पंचायत समितींचे सभापती, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी उपस्थित होते। बॉलिवूडची आई म्हणून सर्वाधिक सुप्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। मृत्यूसमयी त्यांचं वय 59 वर्षे होतं। मैंने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या चित्रपटातील त्यांनी साकारलेली आई प्रेक्षकांना भावली होती। शिवाय हिंदी मालिका तू तू मैं अतिशय लोकप्रिय झाली। ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांना सिटी न्यूज चॅनेलतर्फे विनम्र श्रद्धांजली। पाहूया 18 मे रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, स्वागत है आपका इतिहास के पन्नों में। आए, देखें, सुने, सोचे और समझे क्या कुछ हुआ आज की तारीख में, क्योंकि स्थल, पात्र, परिस्थितियां ये तो सभी बदल जाती है, फिर भी इतिहास अपने आप को हमेशा दोहराता है। आज दिनांक 18 मई यानी विश्व
संग्रहालय दिवस। 18 मई सन 1682 में छत्रपति शाहूजी महाराज भोसले इनका जन्म हुआ था। सन 1804 में नेपोलियन बोनापार्ट फ्रांस का राजा घोषित हुआ। सन 1872 में ब्रिटिश गणितज्ञ व दार्शनिक बर्ट्रैंड रसेल इनका जन्म हुआ। सन 1903 में अमरावती नगरी का डेप्यूटी कमिश्नर पद का पदभार मेजर मानड्यूट ने संभाला। 1912 में आरजी टोर ने इनकी फिल्म पुंडलिक मुंबई में प्रदर्शित की गई। सन 1933 में भारत के 13वें पंत प्रधान देवगौड़ा का जन्म हुआ। सन 1936 में कवि आदिल मंसूरी इनका जन्म हुआ। सन 1974 में पोखरण में परमाणु बम का परीक्षण किया गया। सन 1997 में भारत की पहली सिने अभिनेत्री कमलाबाई गोखले इनका निधन हुआ। सन 2006 में नेपाल धर्म निरपेक्ष राष्ट्र घोषित किया गया। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।